महानिधी सेवकाच्या ढुंगाना मिळे चिंदी चाळक्याशी त्रिलोक्य भावे वंदी धुंद झाला तुझा कोण्या वैऱ्याला मुक्तीला नेलो किती जणांचे नाव सांग जनाबाई म्हणे किती जणांचे सांगू देवाने म्हणलं लई सांगू नको एक एकच सांग वेळ कमी आहे चला एक सांगतो वैरी तुला मारण्यासाठी स्थळामध्ये विष भरून घेऊन आलती पुतना मावशी तिला मोक्षाला नेलास विष पाजून आली विष पाजून पाजवण्यासाठी आलती आणि तिला सायुज्य मुक्ती देऊन टाकली मारण्यासाठी आलती बर एकदा कपटी आली महानिधी कपट्याला महानिधीला नेलास कोणाला रावणाला त्यानं कपटानं तुझ्या बायकोला चोरून नेला आणि त्याला महानिधी देऊन टाकतोस बर सेवकाच्या ज्यानं रात्रंदिवस भजन करते इमानदारीने भजन करते त्याच्या अंगाला कपडे दिला नाही तू असलं धंदा होय ना तुझं देवाला बोलायचं बर अजून चालक्याशी त्रिलोक्य भावे वंदी ज्यानं भांडण लावून देते त्याला 3 लोकांमध्ये वंदनीय केलास बरोबर रावणाला कपट्याला देवाने सांगायला लागले ऐक जाणार पुतना मावशी माझ्याकडे मारण्यासाठी आलती पण मला माय म्हणून आई म्हणून मला दूध पाजवते स्तन लावली मला तिचं मी दूध पिलो विष भरून आणली विष पिल्यानंतर दूध मिळालं मी दूध पिलो लेकराप्रमाणे दूध पिऊन तिला जर मी बैमान झालो तर मला सुद्धा नरकामध्ये जागा मिळणार बघा देव म्हणतात दूध पिलो लेकरावणी तर मी बैमान झालो तर नरकामध्ये जागा मिळणार नाही आणि आपण माय बापाला बैमान झालो तर आपल्याला कुठं मिळेल म्हणालो हा कीर्तनामधून एवढंच माय बापाची सेवा करायचं दुसरं काही नाही चला हे मग कपटिया एक कपटानं रावणानं ऐक जना कपटानं त्यानं बायकोला नेलेलं माहित आहे पण त्याचं भजन माहित आहे तुला रावणानं भजन करत असताना आपलं मुंडकं तोडावं
डाव्या हातामध्ये मुंडकं धरावं आणि शरीरापासून जे नस राहतात शिरापर्यंत त्या नसाला सोर लावायचं, जसं विण्याला सोर लावत्या ना, आणि उजव्या हाताच्या बोटाने त्याला विण्याप्रमाणे वाजून त्या स्वरामध्ये शिव तांडव म्हणायचं. एवढं भजन करणारा रावण होता. येडी दररोज 108 फुलं माझ्या पायावर ठेवून आणतो आणि एक फूल कमी केलं, मी बघितलं त्याचं परीक्षा, मुंडक तोडून माझ्या पायापाशी ठेवला. येडी एवढं भजन करणाऱ्याला नरकाला कसं मी नेऊ? बरं झाले. पण देवा भजन करणाऱ्याला कपडे दिला नाहीस, लबाड बोलायचं नाही. कपडे नाहीत तुम्हाला तिथे बघा आमच्या संतोष एक एक कपडा एक एक दिले 10-10 हजाराचं आम्हाला ते, आणि इमानदारीनं पैशाने घ्यायच नाही. लोकच करतात आहे तुमच्याच पैसे. देवाने म्हणलं लबाड बोलू नको. महाराजाचा कड ज्यांनी डुप्लिकेट भजन करतात त्याच्याकडे त्याला कपड्यामध्ये जाळलं तर सुद्धा कमी पडणार एवढे कपडे आहेत, तर कपडे नाहीत म्हणतोस तू. खरं भजन करणाऱ्याला कपडे कसं देणार? नाव सांग बरं त्याचं, कोणाला दिलो नाही. तिनं म्हणली हनुमंतरायाला. भजन बलीला हाय का त्याच्या अंगाला कपडे? सांग बरं. देवाने म्हणलं येणे जना तुला माहिती नाही, त्यानं एवढं भजन केलेलं, एवढं भजन केलंय, त्याचं भजनाचं पुण्य माझ्या डोक्यावर आहे, माझ्याकडे काहीच द्यायची नाही. किती भजन केलेलं आहे सांगता येत नाही. हनुमंतरायाने एका ठिकाणी बसून असताना नारद आले. आल्याच्या नंतर बघितलं रामकृष्ण काय करता हनुमंतराय? काय नाही म्हणलं, उगं बसलो देवाचं नाव घेत. तेवढ्यामध्ये तिथे एक डायरी दिसली, डायरी काढून उगं बघितलं अयोध्यामध्ये कोण नारदानं. त्याच्यामध्ये 2000 नावं दिसले. 2000 नावं बघल्यानंतर पहिल्या नंबरला नारदाचं नाव दिसलं त्याच्यामध्ये, आणि पुढे यादी आहे म्हणजे भक्ताची यादी, त्याच्यामध्ये पहिल्या नंबरचं नाव नारदाचं आहे, हनुमंतरायचं कुठंच नाही. आता आपलं नाव आहे, गप्प राहावं का नाही? गप्प राहिलं नाही, टोचून बोलायला त्याला, हनुमंता तुझं नाव कुठं तर राहावं का नाही रे? आता बघा की आपल्या पॅम्पलेट मध्ये याच्यामध्ये कोणाचं नाव जर कमी राहिलं त्याच्याकडे जातात. एवढं कळलं का त्या लोकांना? तुझं नाव टाकायचं नाही नाही मला गरज नाही, पण देवाला कळणार काय? रामाला आल्याच्या नंतर देवा हे यादी, हा ते भक्ताची यादी तुमचं नाव आहे. माझं नाव पहिल्या नंबरला आहे, माझं नाव आहे, पण याचं मी नाव हवा हनुमंतरायचं. रात्रंदिवस बापू बरोबर करते, आणि तुमची बायको चोरीला गेल तर शोधून देणारा हेच, रावणाच्या लंकेला जाळणारा हेच, रावणाच्या दाढी मिशा जाळणारा हेच. एवढंच नाही, तुमच्या भावाला शक्ती लागल ती माळ उचलून आणणारा, याचं नाव कुठं तर हवा का नाही? देवानी म्हणलं ती यादी दुसरी आहे बाबा, तुला माहित नाही. म्हणलं तुमच्याकडे हा 2 आहेत, हे डुप्लिकेट आहे. मला उतरूनच गेला. डुप्लिकेट यादीमध्ये नाव आहे, कुठे दुसरं काढून बघा. त्याच्यामध्ये 20 जणांची नाव होते. पहिल्या नंबरला हनुमंतरायचं, लास्टला नारदाचं. तर मला हे कसं? ते डुप्लिकेट आहे, ओरिजिनल असं मी तुमच्याकडे हो म्हणलं. आता महाराष्ट्रामध्ये चालू झालंय की हाफ तिकट आधार कार्ड वेगळं आणि घरी राहायचं आधार कार्ड वेगळं. सांगितलं हे 2000 भक्त माझं भजन करतात, 20 भक्ताचं मी भजन करतो, असलं नाव आहे. एवढा हनुमंतराय काम करतो आणि त्याला काही दिला नाही, त्याच्याकडे काहीच उरलं नाही. चला, नारदानं रात्रंदिवस लोकांचे भांडण लावून देतो, आणि देवाने सांगितलं भांडण लावून देतो, पण त्याच्या भांडणामुळं सगळ्याचं चांगलं झालं, वाईट झालं नाही. आणि त्यानं रात्रंदिवस माझं भजन केल्यामुळं त्याचं नाव अंतिम लोकांमध्ये वंदनीय झालेलं आहे. चला, जनाबाई झालं का? नाही देवा, 8 आरोप झाले, अजून 6 आहेत. मग कधी सांगते? 11 वाजले, लवकर सांगा. अभंगाचं 3रं चरण. पतिव्रत
पतिव्रता गुंतविली, वेशा गणिका ती सत्य लोकाने कळी सोकुळा लावी गेली. ए देवा, पतिव्रता असणाऱ्याला तू त्रास दिलास, एका ठिकाणी गुंतून ठेवलास. वेश असणाऱ्या गणिकेला, सत्य लोकाला तू विमानामध्ये बसून गेलास तू, आणि स्वतःच्या कुळामध्ये भांडण लावून स्वतःच यादवांचं नायनाट केलास तू. देवाने मला ऐक, कोण्या पतिव्रतेला त्रास देऊ, गुंतून ठेवलो. रामायणामध्ये एक पतिव्रता आहे, तिचं नाव उर्मिला. भगवंताने वनवासाला जात असताना लक्ष्मणाने पळत आले. दादा, वनवासाला चाललास म्हणे तू. निघालो लक्ष्मण, बापाची आज्ञा, आईची आज्ञा. दादा, वहिनी बी निघाली म्हणे. हो म्हणलं. मग तुम्ही दोघं गेल्यानंतर मी कसं राहू शकतो? मला तुमची सेवा करण्यासाठी यायचंय. अरे लक्ष्मणा, अरे माझी बायको माझ्या सोबत आहे, आणि तुझी कसं करतोस? घरी ठेवतो, मायबापाची सेवा करायला होतो. अगोदर विचारू नये. लक्ष्मणाने पळत गेलं आणि विचारलं, उर्मिला, मी दादा निघालेला आहे वनवासाला, सेवा करण्यासाठी निघालो, तुझं काय म्हणणं आहे? जाऊन या. दादा बहिणीची सेवा तुम्ही करा, सासू सासऱ्याची सेवा मी करतो. जाऊन या. 14 वर्ष. हो म्हणलं, या. पण माझं एक म्हणणं आहे, जाताने माझ्या हाताने दही भात खाऊन जावा, एकच घास. हो म्हणलं, सगळ्याचं दर्शन करून येता येता तुझ्याकडे येतो उर्मिला. सगळ्याचं दर्शन करून निघाला उर्मिलेकडे. जात असताना उर्मिला दारामध्ये उभा राहिली, वाटीमध्ये दही भात घेऊन. 4 वेळेसाठी जाणार तेवढ्यामधून आवाज आला, लक्ष्मणा, नको म्हणत असलं तर तिकडेच राहा रे बाबा, उशीर झाला, मी तर निघालो, येऊ वाटलं तर लवकर ये. लक्ष्मणानं उर्मिलाला म्हणलं, उर्मिला तिथं थांब, 14 वर्षाला मी येतो. 14 वर्ष दारामध्ये उभा राहिले. 14 वर्ष. किती त्रास असेल रे देवा. अरे एवढा त्रास देणारा तो, एवढा अन्याय करणारा. अरे 14 वर्ष आपल्या तळ हातावर वाटी घेतली, वाटीमध्ये दही भात आहे, अरे दारामध्ये तसंच उभा राहिली उर्मिला. वाट बघत माझा पती देव येईल. फक्त त्यानं म्हणलं, 14 वर्षाला मी येतो, उभा राहा. असं गुंतून ठेवायचं काम करतोस तू. देवाने म्हणलं, येडी आहेस म्हणलं, तुला माहिती नाही ग. ज्याला मारण्यासाठी आमचा अवतार झालेलं होतं रावणाला, त्याच्याकडे एक मुलगा होता इंद्रजित, इंद्राला जिंकणारा, मेघनाव त्याचं नाव होतं. त्याचं मरण एक नियमाप्रमाणे होतं. ज्यानं 14 वर्ष उपाशी राहिला, त्याच्या हाताला त्याचं मरण होतं. आम्ही वनवासाला निघालतो आणि पहिल्या दिवशी यानं दही भात जर खात असला तर त्यानं मरत नव्हतं. त्याला मारण्यासाठी याला उपाशी ठेवलं, याला उपाशी ठेवण्यासाठी तिला दारामध्ये गुंतून ठेवलं ग येडी. मला एवढं त्रास देऊ असं वाटते, एवढा पापी वाटतो का मी? त्रास देऊ वाटत नाही, पण काही लोकांना मारण्यासाठी असं करावं लागते. बरं देवा, वेश्यागणिका सत्य लोकाला, वेश्यागणिका होती माहित आहे, तिच्याकडे एक राघू होत. मरत असताना राघू राघू म्हणायला लागली, 1000 नावापैकी राघू माझं एक नाव आहे. मरत असताना माझं नाव ज्यांनी घेतात त्यांना मी वैकुंठालाच नेतो. मग आपल्या कुळामध्ये तू भांडण लावून यादवांचं नायनाट केलास, लबाड आहे. मी माझ्या कुळात भांडण लावलो नाही. माझ्या यादवांनी नदीच्या किनाऱ्यावर गेले, तिथं त्यांना दारू मिळालं, सगळ्यांनी दारू पिले, आणि दारू पिल्यामुळं त्याला धुंदी आली आणि सगळे एका ठिकाणी भांडून घेतले. एकाला एक मारून घेतले, एकाला एक मरून गेले. मी तरी काय करू? देवाचे यादव दारू पिऊन भांडण करून मरून गेले. आपलं अगरबत्ती कुठं लावत्या म्हणाला? पिणाऱ्याच. मी पिणाऱ्याच काही सांग नको म्हणच ना. पुढच्या वर्षी त्यांनीच नको म्हणतात मला. पण विचार करून पिया. घरी किंमत आहे का? गावात किंमत आहे का? आपलं संसार कसं व्हायला लागलेलं आहे, आपलं कसं होणार आहे? चला महाराज, जना झालं का माय तुझं? नाही देवा, अजून 3 आहेत.
अजून 3 सांगलं तरी माझ्याही मनातलं थोडस शंक निघून जाते. असं जनाबाई म्हणले, लवकर सांगून टाक, लोक डोळे झाकला देतात महाराज. चौथ्या चरणामध्ये
अभंग मी मोठं आहे आणि चौकड्या पद्धतीचा अभंग आहे आणि असे म्हणायला हाडमासाचे म्हणणारे लागतात बरं का. असं दुबळं राहील तर जमणार आणि असे म्हणणारे आहेत म्हणूनच ही अभंग घेतलो. दुसऱ्याला जमतं जमणार. आणि ही अभंग ऐकण्यासाठी 3 दिवसापासून मला फोन करलाय आणि धनाजीराव माझी या अभंगावर एकदा करा की हो, मी कुठं तर ऐकलो तुमचं करा की हो. मी म्हणलं कुठं बी जमणार, जिथं म्हणणारे आहेत तिथं जमते. सत्ववानाचा भाऊ केला छळ, कीर्तिवानाचे मारिले बाळ, सका म्हणविशी नासी त्यांचे बळ, जनी म्हणे मी जाणे तुझे खेळ. सत्ववानाला तू छळ केलेला आहेस, कीर्तिवानाचे वार मारलेला आहेस तू. अरे सका म्हणे तूस आणि त्याचं बळ नासून टाकलेलं आहेस. मला माहित आहे तुझे नाटके सगळं मला माहित आहे. देवाने म्हणलं कोणाकोणाचं काय केलं सांग. तत्पूर्वी असणारं एक भजन आहे, 1-2 मिनिटं भजन करून आणि या शेवटच्या 5 मिनिटामध्ये